सोयगाव तालुक्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नांदगाव शिवारात बसला असून रस्त्याच्या नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरून 5 हेक्टरवरील केळीसह कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणी तहसीलदार मनीषा मेने यांनी घटनास्थळी नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले आहे। नांदगाव जवळ सुरू असलेल्या सोयगाव ते चाळीसगाव या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचं काम सुरू आहे, परंतु संबंधित ठेकेदार त्यांनी या रस्त्यावर लागून असलेल्या नाल्याचा प्रवाह ठिकठिकाणी बुजवल्यामुळे नाल्याचं पाणी थेट नांदगाव शिवारातील शेतामध्ये शिरून केळी पिकांसह कपाशी, मका, तूर आदी खरीप पिकांचं नुकसान होत आहे। बाधित शेतकरी सुनील पाटील यांच्या गट क्रमांक 208 मध्ये केळीच्या क्षेत्रामध्ये पाणी साचलंय, तर हरी देवीदास पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुनील पाटील यांनी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकसानीची ऑनलाईन तक्रार करताच तहसीलदार मनीषा मेने यांच्यासह मंडळ अधिकारी अरुण पंडित, ग्राम महसूल अधिकारी गव्हाणे, महसूल सहाय्यक शरद पाटील, विजय उमाळकर आदींच्या पथकानं संध्याकाळी 4 वाजता पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत। MCN न्यूज, ज्ञानेश्वर पाटील, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।